आंघोळीचे काही नियम तुम्हाला माहिती आहेत का? बघा, आंघोळ करताना आपण गरम पाणी, गार पाणी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. म्हणजे काही जण थंड पाण्यानेच आंघोळ करतात, पण ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे सांधेदुखी इत्यादी त्रास होऊ शकतात. डोक्याच्या वर जे पाणी घ्यायचंय ना, ते कधीही खूप गरम घ्यायचं नाही. ते कोमटच असायला पाहिजे, कारण डोळे जे आहेत ना, त्यांना कधी स्टीम द्यायचा नसतो. म्हणजे मानेच्या वरच्या भागाला खूप गरम पाणी नाही घ्यायचं. अंगावर आपण जेव्हा पाणी घेतो ना, तेव्हा ते आपण त्वचेला सहन होईल इतकं ते पाणी घ्यायचं असतं. आणि आंघोळ रोज केल्यामुळे त्वचेला एक प्रकारचा ग्लो पण येतोच, पण मुख्य कारण काय आहे की आपल्याला फ्रेश का वाटतं, तर रक्ताभिसरण सगळीकडे नीट होतं. त्यामुळे काही खाऊन लगेच आंघोळीला जाऊ नका. डोक्यावरती गरम पाणी घेऊ नका. गार पाण्याने आंघोळ करत असाल तर ती सांधे दुखतील म्हणून कोमट पाणी तरी वापरा. आणि फ्रेश व्हायचंय, एकदम छान एनर्जी मिळवायची आहे, तर एप्सम सॉल्ट असतं, ते पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा. म्हणजे तुमच्या मसल्सचा थकवा निघून जाईल आणि रोज आंघोळ करा आणि फ्रेश राहा.